आहे तोपर्यंत आमचे हात पाय चालताय, आम्ही या गडावर नतमस्तक होण्यासाठी येत राहू. मुंडे साहेबांचं लोकांवर एवढं प्रेम आहे. मी मगाशी माध्यमांशी शेअर केलं, मुंडे साहेबांचा एक ऍक्सिडेंट झाला होता, फार भयंकर ऍक्सिडेंट, मरता मरता मुंडे साहेब वाचले. त्यावेळी एक लहान मुलगा रस्ता क्रॉस करत पळत चालला होता आणि त्याला वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरनी वळण केलं आणि त्यावेळी मुंडे साहेबांच्या गाडीने तो मुलगा उडाला आणि मुंडे साहेबांनाच खूप मोठी इजा झाली. पण मुंडे साहेब शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न त्याने विचारला, तो मुलगा कसा आहे, त्याला काही लागलंय का, त्याचा पूर्ण इलाज करा. त्याला तर खर्चटलं पण नव्हतं, पण मुंडे साहेबांना ही काळजी लोकांची वाटत होती. एक प्रेम मुंडे साहेबांचं लोकांवर होतं. स्वतःच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांचा, वंचितांचा विचार केला. मी मुंडे साहेबांच्या समाधीच्या चरणी हीच प्रार्थना केली की त्यांनी जे जे उभं केलंय ते मोठं करण्याची आमची क्षमता असू नसू त्याला सदृढ ठेवणं आणि ती परंपरा कायम ठेवणं हेच आशीर्वाद आम्हाला सर्वांना द्यावे. आपण सर्वजण इथे आलात, आपले मी मनापासून आभार मानते. आज नागपूरचं अधिवेशन आहे, मी नागपूरवरून आले, आम्हाला परत लगेच नागपूरला जायचं आहे.